लोकसभेची निवडणूक पार पडली। आता प्रतीक्षा अर्थातच सगळ्यांना ती मतमोजणीची। कोल्हापूरमध्ये लोकसभा मतदारसंघात मवियाचे उमेदवार शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यामध्ये लढत होतीये। कोल्हापुरामध्ये कुणाचं पारडं जड आहे या संदर्भात कोल्हापुरातल्या ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूया। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी 1% आहे तो जास्त वाढलेला आहे आणि राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले। याचा परिणाम नेमका काय होतो हे आपण जाणून घेणार आहोत। कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत। निवास दादा, मला सांगा की काय नेमका या वाढलेल्या टक्केवारीचा परिणाम होणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात? आता त्याचा पाठीमागला इतिहास बघायला पाहिजे। 1998 पासूनच्या निवडणुकीचा जर अभ्यास केला लोकसभा कोल्हापूरच्या, तर प्रत्येक वेळी ते मतदान टक्केवारी वाढत गेलेली आहे। त्या पाठीमागला प्रमुख कारण आहे ते उमेदवारातली चुरस आणि यातून एक कोल्हापूरची जागृत मतदार पण दिसतात की रांगा लागल्या म्हणून कोण ओरडलं नाही, दिसलं नाही तुम्हाला, किंवा मतदाना असुविधा म्हणून कुठे दिसलं नाही, यंत्र बंद पडल्यामुळे गोंधळ झाला नाही जे मुंबईत काल तुम्हाला बघायला मिळाला। त्यामुळे इथं जरासं मतदार जागृत आहे आणि ते हुशार पण आहेत, हे जरी म्हटलं तरी त्याचं काही वावगं ठरणार नाही। तर यावेळी 100% असं आहे की कोल्हापूरमध्ये पाडायचं कुणाला ह्याची जास्त चर्चा आधीच केली जाते आणि पाडायचं कुणाला तर शक्यतो धक्का असतो विद्यमानाला। आणि या निवडणुकीतसुद्धा असंच दिसतं। एकंदरीत 6 विधानसभा मतदारसंघ जर बघितले कोल्हापुरातले आणि त्याचा जर कानोसा घेतला तर थोडंसं असं दिसतं की हे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या दृष्टीने फायद्याचा विषय दिसतो। कोल्हापूर जिल्ह्याची ही निवडणूक एका वेगळ्या ऐतिहासिक वळणावरची ही निवडणूक आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागामधला विद्यमानांचा कमी झालेला संपर्क असेल याबद्दल खूप काही चर्चा झाली आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक निगेटिव्ह वातावरण तयार झालं। पण जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आले, मुख्यमंत्री तळ ठोकून उभं राहिले आणि जेव्हा या ठिकाणी 6 आमदार, पालकमंत्री एका बाजूनं त्यांनी रान उठवायला सुरुवात केली, त्यावेळी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं रंग भरत गेला। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।